या वर्षी आपलं संविधान, भारताचं संविधान 76 वर्ष पूर्ण करत आहे. येस, 76 इयर्स. आपलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलं गेलं. हे संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्यासाठी एक समिती होती. त्या समितीचे चेअरपर्सन होते भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. पण आता या काळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न उठला की त्या संविधानात नेमकं लिहिलंय काय, किंवा साधारण सामान्य व्यक्तीला ते कळणार कसं आणि समजणार कसं. तर यासाठी हा व्हिडिओ आहे, पुढचे अनेक व्हिडिओज आहेत, अकाउंट आहे, चॅनल आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर भारताचं संविधान याचं एक ठराविक स्ट्रक्चर आहे, ज्यात 4 गोष्टी आहेत. पहिलं प्रिॲम्बल, ज्याला मराठीत आपण प्रस्तावना म्हणतो. दुसरं 25 पार्ट्स आहेत, भाग. तिसरं 448 आर्टिकल्स आहेत, कलमे. चौथं 12 शेड्यूल्स आहेत, अनुसूच्या. आता आर्टिकल्स आणि शेड्यूल्स काय आहेत सांगते. आर्टिकल्स म्हणजे कायदे आणि नियम. आर्टिकल्स 3 गोष्टी सांगतात. 1. नागरिकांचे अधिकार काय आहेत. 2. सरकाराची कर्तव्य काय आहेत. 3. राज्य आणि केंद्र कसं चालेल. आता शेड्यूल्स. शेड्यूल्स म्हणजे काही अतिरिक्त माहितींच्या याद्या आहेत. या याद्या आपल्याला आर्टिकल्स किंवा कलमे समजण्यासाठी मदत करतात. तर या याद्यांचे एक्झाम्पल म्हणायचं जसं राज्यांच्या याद्या, जमातींच्या याद्या, मग कायदे कुठे लागू होतील त्याची यादी. तर हे झालं स्ट्रक्चर. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बघूया पार्ट वाईज एक्सप्लेनेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सोप्या भाषेत, अगदी सामान्य व्यक्तीला समजणार असं. तर संविधान समजणं म्हणजे आपले हक्क ओळखणं. चला तर मग सुरुवात करूया. जय संविधान.